न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली होती। स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्यावेळी मोठा गौप्यस्फोट केला होता। दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार होतं असं शरद पवार यांनी म्हटलं होतं। दरम्यान अजूनही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरूच आहे। मात्र आता या चर्चेला पूर्ण विराम लागलाय। राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते ती म्हणजे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे देखील उपस्थित होते। समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाली। पक्षांना विलीनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या बैठकीला उपस्थित असलेले नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती। यावर बोलताना अखेर पक्षातील वरिष्ठांनी विलीनीकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही असं सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर पडदा पडलाय। या बैठकीला शरद पवार हे देखील उपस्थित होते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दोन्ही राष्ट्रवादींचं आता विलीनीकरण होणार नाही अशी भूमिका सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी मांडली, तेव्हा शरद पवारांनी त्यावर प्रतिक्रिया कोणतीही दिली नाही। मात्र शरद पवार यांच्या समक्षच विलीनीकरणावर भूमिका मांडण्यात आल्यानं ते देखील या भूमिकेशी सहमत आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे। परंतु शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी होती अशी अपेक्षा या बैठकीला उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या बैठकीवर आता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे। पक्ष संघटना मजबूत करून मोठ्या उमेदीने काम करायचा आहे असा निर्णय या बैठकीत झालाय। सक्षम विरोधी पक्ष आम्ही उभा करणार आहोत, विलीनीकरण विषय संपलाय असं त्यांनी यावेळी म्हटलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।